नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तेजा आणि प्रेरणा अजून झोपलेले असतात, त्यामुळे वल्लरी जाऊन त्यांच्या तोंडावरती पाणी शिंपडत त्यांना उठवते आणि म्हणते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते, हे बघ वल्लरी, आधीच त्या जेलमध्ये आमची झोप नीट झाली नाहीये, त्यामुळे थोडा वेळ झोपू दे. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की अजिबात नाही असं म्हणून ती आता आत जाते. तेव्हा प्रेरणा आणि तेजा एकमेकींकडे बघू लागते. आता वल्लरी 2 बॅगा घेऊन त्यांच्या जवळ येते. आता काय असेल असा त्यांच्या मनात विचार येऊ लागतो. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते, मला माहित आहे की ही वेळ आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण आहे, पण आपण त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. पुढे ती म्हणते की इंद्रायणीचे मला शब्द आठवतात. काय म्हटली होती आपली इंदू, जेव्हा आपल्यासमोर सगळीकडे अंधार दिसू लागतो तेव्हा आपल्या मनाच्या मार्गावर चालायचं असतं. त्यामुळे खचून न जाता आपण त्याला धैर्याने तोंड द्यायचं असतं. त्या मार्गावर पुढे नक्कीच प्रकाश असेल. इंदूने सगळ्यांसाठी वल्लरीच्या मोबाईलवरती एक व्हॉइस नोट पाठवलेली असते. तेव्हा वल्लरी त्यांना ती व्हॉइस नोट ऐकू लागते. त्यामध्ये इंद्रायणी सांगू लागते की मी जेव्हा नाशिकहून ठाण्याला येत होते तेव्हा सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले होते, पण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीये की रस्त्यात येताना आमच्यासोबत काय झालं. अदूवर हल्ला झाला. त्यानंतर त्या नालायक अण्णा केदारने प्रेरणाताईचं किडनॅप केलं. त्यानंतर आमचे पैसेही चोरीला गेले. या सगळ्या परिस्थितीमुळे मला माझ्या मैत्रिणींना गिफ्ट देता आलं नाही, त्यामुळे आता मी ते गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. इंद्रायणी म्हणते, माझं पहिलं गिफ्ट त्या मैत्रिणीसाठी जिचा गळा खूप गोड आहे, पण ती स्वभावाने जरा तापट आहे, पण चिडली की खूप गोड दिसते, अशी म्हणजे श्वेता. श्वेतासाठी आता तिने शृंगारपेटी पाठवलेली असते. आता श्वेता तिथे नसल्यामुळे ती शृंगारपेटी प्रेरणा घेते आणि उघडून बघते. आता सगळ्यांचाच मूड हळूहळू ठीक व्हायला लागतो. पुढे ती म्हणते, नंतरचं गिफ्ट माझ्या त्या मैत्रिणीसाठी जिला साडी अजिबात नेसता येत नाही, पण ती साडीमध्ये लढू सुद्धा शकती आणि लढता लढता साडीत गुरफटली सुद्धा होती. ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचलीये बरं का. असं म्हटल्यानंतर आता सगळेच हसू लागतात. तेव्हा इंद्रायणी म्हणते, अशी माझी मैत्रीण म्हणजे तेजा. पुढे ती म्हणू लागते की आता प्रेरणाने स्टेजवर येऊन तेजाला शर्ट देऊन तिचा सत्कार करावा आणि स्थानापन्न व्हावं. तेव्हा प्रेरणा ते गिफ्ट तेजाला देते. तेजा आता ते शर्ट उघडून बघते. तेव्हा तिला ते शर्ट खूप आवडतं आणि ती सगळ्यांना सांगू लागते, वाव किती छान आहे ना. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, तुमच्या अंगावरती तर आणखीनच छान दिसेल. आता इंदू म्हणत असते की पुढचं गिफ्ट माझ्या त्या मैत्रिणीला आहे की जिचं पुस्तक म्हणजे तिच्यासाठी ढाल आहे आणि पेन म्हणजे तिच्यासाठी तलवार, अशी आमची लाडकी मैत्रीण वल्लरी मनोज भामरे. आता वल्लरीसाठी इंद्रायणीने पेन पाठवलेला असतो. तेव्हा तेजाला ती वल्लरीला पेन द्यायला सांगते. आता शेवटचं गिफ्ट हे प्रेरणासाठी असतं. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते की आपली सगळ्यांची लाडकी थोडीशी लढाऊ पण तेवढीच मन मिळावू म्हणजे आपली प्रेरणा. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघत वल्लरी स्वतःशी म्हणू लागते की इंद्रायणी, खरंच तुझे खूप आभार आहे, कारण अशा परिस्थितीत तू सगळ्यांच्या तोंडावर हसू आणलंय. आता इंद्रायणीने प्रेरणासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलेलं असतं. आता प्रेरणा ते बॉक्स उघडून गिफ्ट काढून बघते. तेव्हा त्यामध्ये एक ब्रेसलेट असतं. त्यावर लिहिलेलं असतं की श्री स्वामी समर्थ. तेव्हा ती वल्लरीला आणि तेजाला दाखवू लागते. हे बघितल्यानंतर आता प्रेरणा खूप खुश होते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, स्वामी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही खचून जाऊ नका, सगळं काही नीट होईल. काल तुम्ही जेव्हा माझ्याकडून वचन मागितलं होतं तेव्हा मी तुम्हाला वचन दिलं नाही, कारण माझं मन साशंक होतं, पण आता मला खात्री आहे की मी नक्कीच अजित भाऊजींना यातून बाहेर काढून तुमच्यापर्यंत सुखरूप पोहोचेल. त्यामुळे मी आता तुम्हाला वचन देते की मी अजित भाऊजींची निर्दोष सुटका करून आणेल. तेव्हा प्रेरणा तिला म्हणू लागते, वल्लरी, मला तुझ्यावरती विश्वास आहे, मला माहितीये तू जे बोलतेस ते करतेस. असं म्हणत आता प्रेरणा तिला म्हणते की चल आता लगेचच आपण अजितला घेऊन येऊ. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, 1 मिनिट प्रेरणाताई, पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा प्रेरणा तिला विचारते की काय. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तुम्हाला सगळ्यांसमोर येऊन अजित भाऊजी खुनी आहे असं सांगावं लागेल.
हे ऐकल्यानंतर आता प्रेरणाला जरा धक्का बसतो आणि तेजालाही आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की काय? त्यावर वल्लरी म्हणते, हो, तुम्हाला सगळ्यांसमोर येऊन हा खून अजित भाऊजींनी केलाय हे सांगावं लागेल आणि मी तुमच्यावरती अजितची बाजू घेऊन खोटे आरोप करते असं तुम्हाला सांगावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला मला शिव्या शाप द्यावे लागणार आहेत. आता प्रेरणाच्या आणि तेजाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात की वल्लरी का असं सांगत असेल. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते, फक्त प्लीज एवढं माझ्यासाठी करा. असं म्हणत आता वल्लरीने प्रेरणाकडून वचन घेतलेलं असतं. थोड्या वेळाने वल्लरी अण्णा केदारच्या ज्या ठिकाणी खून झाला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागते. तेव्हा तिला काहीतरी क्लू मिळतो. तेव्हा तिला आठवतं की नानावटी सरांनी तिच्याजवळ पंचनाम्याची एक कॉपी दिलेली असते आणि तिला वाचायला सांगितलेली असते. त्यामुळे आता वल्लरी परत एकदा ती कॉपी वाचू लागते. तितक्यात तिकडून मनोज येतो आणि वल्लरीला म्हणतो की वल्लू, श्वेताताई आल्या का? तुझा काही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? तेव्हा वल्लरी खूप खुश होऊन मनोजला मिठी मारते. त्यामुळे आता मनोजला जरा आश्चर्यच वाटू लागतं. त्यामुळे आता मनोज तिला विचारतो, 1 मिनिट वल्लू, काय झालं मला नीट सांगशील का? तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की मी सगळं काही सांगेन, जा आता तुम्ही लवकर फ्रेश होऊ ना या, असं म्हणत ती त्याला तिथून जायला सांगते. मनोज तिथून गेल्यानंतर आता वल्लरी लगेचच श्वेताला फोन लावते आणि विचारते की श्वेताताई तुम्ही आता कुठे आहात? तेव्हा श्वेता तिला सांगू लागते की मी इंद्रायणीच्या घरून निघाले आणि आता वाटेत आहे. तेव्हा वल्लरी तिला विचारते की तुम्ही खूप पुढे आला आहात का? तेव्हा श्वेता तिला सांगते की बरंच पुढे आली आहे. का ग? तेव्हा वल्लरी तिला म्हणते की श्वेताताई प्लीज, तुम्ही ज्या ठिकाणी काल गेला होता त्या ठिकाणी, म्हणजेच अण्णा केदारला जिथे मारलं त्या ठिकाणी परत जाऊ शकता का? तेव्हा श्वेता तिला विचारते, अगं पण का वल्लरी, मी तर कालच तिथे जाऊन आले आणि ती जागा खूप डेंजर आहे, तिथे जाणं सोपं नाहीये. तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते की श्वेताताई, अजित भाऊजींना जर आपल्याला निर्दोष सोडायचं असेल तर त्यासाठी तुमचं तिथे जाणं खूप महत्वाचं आहे. फक्त मी सांगते तेवढं करा. त्यावर श्वेता म्हणते ठीक आहे. तेव्हा वल्लरी तिला सांगू लागते की त्या ठिकाणी जा आणि मी सांगते ती वस्तू घ्या. माझी खात्री आहे की ती वस्तू तिथेच असेल, पण एक लक्षात ठेवा, त्या वस्तूला हात लावताना डायरेक्ट हात लावू नका, कारण त्यावर तुमचे फिंगरप्रिंट्स उठतील. त्यामुळे एखाद्या कपड्याने ती वस्तू उचला. तेव्हा श्वेता तिला म्हणते की ठीक आहे. आता फोन ठेवल्यानंतर श्वेता ड्रायव्हरला म्हणू लागते की तुम्ही पुन्हा गाडी मागे घ्या. आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर साहेब अजितची चौकशी करायला येतात. तेव्हा अजितला ते विचारू लागतात की अण्णा केदारचा खून तुम्ही केलाय असं तुमचं म्हणणं आहे. त्यावर अजित म्हणतो की हो. तेव्हा तिथे उभा असलेला पोलीस कॉन्स्टेबल अजितची साक्ष नोट करू लागतो. आता इन्स्पेक्टर साहेब अजितला सांगू लागतात की अण्णा केदारच्या केसमधला मुख्य आरोपी रघु याने सुसाईड केलीये. हे ऐकल्यानंतर आता अजितला जरा धक्काच बसतो. पुढे इन्स्पेक्टर साहेब त्याला सांगू लागतात की रघुच्या डेड बॉडीजवळ एक चिठ्ठी सापडलीये. त्याने लिहिलेली सुसाईड नोट, त्यामध्ये अण्णा केदारचा खून हा तुम्हीच केलाय असं त्याने लिहिलंय. हे खरं आहे का? तेव्हा अजित विचार करू लागतो, मी जर हे मान्य नाही केलं तर संशयाची सुई ही प्रेरणाकडे जाईल. त्यामुळे अजित म्हणतो की हो, अण्णा केदारचा खून हा मीच केलाय. पुढे इन्स्पेक्टर साहेब त्याला सांगू लागतात की रघुचं असं म्हणणं होतं की अण्णा केदारचा खून करण्यासाठी तुम्हीच त्याला प्रवृत्त केलं होतं, पण रघुकडून ही गोष्ट झाली नाही, त्यामुळे तुम्हीच अण्णा केदारचा खून केला. तेव्हा अजित म्हणू लागतो की हो, ही गोष्ट खरी आहे आणि मला या गोष्टीचा अजिबात पस्तावा नाहीये, कारण अण्णा केदार सारख्या राक्षसाला आणि त्याच्यासारख्या अनेक अशा लोकांना जे बायकांना आपल्या हातातलं खेळणं समजतात त्यांना संपवण्याची गरज आहे. माझ्या हातात असतं तर मी अण्णा केदार सोबत त्या रघुवर सुद्धा गोळ्या घातल्या असत्या, पण मध्येच पोलीस आले त्यामुळे रघु माझ्या हातून सुटला. पुढे तो सांगू लागतो की रघुवर मी खूप विश्वास ठेवला होता आणि प्रेरणाने तर त्याला भाऊ मानलं होतं, पण त्याने आमचा विश्वासघात केला आणि अण्णा केदारची हात मिळवणी केली. आता अजितचे जबाब ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणू लागतात, हे बघा, यावरून हेच सिद्ध होतं की तुम्ही गुन्हेगार प्रवृत्तीचे आहात. पुढे ते काही डॉक्युमेंट देऊन अजितला म्हणतात की या डॉक्युमेंटवरती तुम्हाला सह्या कराव्या लागतील. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या जवळचा पेन काढत अजितला देऊ लागतात.
तेव्हा अजित पेन घेण्यासाठी हात पुढे करतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणू लागतात की अजूनही विचार करा, हे बघा यामुळे तुम्हाला फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. तेव्हा अजित काही न विचार करता त्यांच्या हातातून पेन घेतो आणि त्या डॉक्युमेंट्सवरती सही करतो. आता इकडे वल्लरीला भेटायला तिच्या घरी सानिका येते आणि तिला म्हणू लागते, उद्या कोर्टात हिअरिंग आहे त्यामुळेच मी तुमच्याकडे आलीये. पुढे ती म्हणते, खरं तर मी किती स्वार्थी आहे, कारण मला माहीत आहे की तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणी सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहात, तरीही मी इथे आले. त्यावर वल्लरी म्हणते, अगं सानिका, तू असा का विचार करतीये? तेव्हा सानिका तिला विचारू लागते की वल्लरी मॅडम, तुम्ही उद्या कोर्टात याल का? तेव्हा वल्लरी तिला म्हणते की मी उद्या येऊ शकत नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझं काम करणार नाहीये. मी त्यासाठी नानावटी सरांना त्यांच्यासोबत काही डॉक्युमेंट्स घेऊन पाठवतीये आणि विश्वास ठेव, उद्या तुला नक्की न्याय मिळेल. पुढे वल्लरी तिला म्हणू लागते की माझ्यासाठी माझ्या मैत्रिणी जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत तेवढी तू देखील आहे, त्यामुळे मी तुला न्याय नक्की मिळवून देईन. तेव्हा सानिका तिला म्हणते की तुमचे आभार किती मानू हेच मला कळत नाहीये. असं म्हणत ती वल्लरी समोर हात जोडते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, हे बघ, आभार जर मानायचेच असेल तर त्या देवाचे मान, कारण त्यानेच मला शक्ती दिलीये, त्यामुळेच तर मी तुझी केस घेऊ शकले. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्या काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.